सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी महायुतीच्या पारड्यामध्ये प्रचंड मोठं मताधिक्य देऊन महायुतीची सत्ता स्थापन झाली। सोलापूर शहर जिल्ह्यातील महायुतीचे अनेक आमदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, परंतु मंत्रिमंडळामध्ये एकाही आमदाराची वर्णी लागली नाही। हे निश्चितच सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अयोग्य असले तरी मागच्या सरकारमध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला नाही। हे वास्तव असताना पुन्हा एकदा सोलापूरकरांना उपरा पालकमंत्री यावेळीही मिळणार असल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक जटिल समस्या सोडवणे अशक्य असल्यामुळे मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास मंचच्या वतीनं या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये यंत्रमाग कामगार, बीडी कामगार, पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात असताना शहराची नाळ आणि जिल्ह्याची नाळ ओळखणारा स्थानिक आमदार नामदार न झाल्यामुळे या जिल्ह्यातील पालकमंत्री होणार नसल्यामुळे शहराचा आणि जिल्ह्याचा विकास थंडावणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। त्यामुळे सरकारच्या या कृतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत। एका जिल्ह्याला 2-2 मंत्रिपदे दिली जातात, परंतु सोलापूर जिल्ह्यावर मात्र पुन्हा एकदा अन्याय केल्यामुळे आणि सोलापूर जिल्ह्यातील आमदार हे भग्याची भूमिका घेत असल्यामुळे नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आला आहे। सर्वसामान्य सोलापूरकर आणि मी सोलापूर माझे सोलापूर संघटना सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध करत आहे। मी विष्णू कारंपुरी महाराज, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या निमंत्रक। आपल्याला अत्यंत खेद वाटतो की या महायुती सरकारला किंवा महायुती आघाडीला सोलापूर जिल्ह्यात विशेष करून शहरी भागामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि शहर मध्य या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतं दिलेत। असं असलं तरी आम्ही तर म्हणतो की EVMचा गडबड झाला आणि या माध्यमातून महायुतीचे विशेष करून भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले, मोठ्या मताधिक्याने निवडून आले। असे असताना महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली, मंत्रिमंडळ व्हायला वेळ लागला। आता सोलापूरचा विकास जवळजवळ गेल्या 10 ते 15 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा विकास नाही, कामधंदे नाहीत, कामगारांना काम नाही, आरोग्याची सेवा नाही आणि रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा नवीन उद्योग येण्याची परिस्थिती नाही। अशा परिस्थितीत सोलापूरचा एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडून आलेले मंत्रिपद सोलापूरला मिळेल अशा प्रकारची आशा भारतीय जनता पक्षालाच नाही, महायुती आघाडीच्या लोकांनाच नाही, सर्वसामान्य जनतेला होती। पण ती आशा धुसूर झालेल्या आहे, पुसून गेलेल्या आहे। म्हणून आता पालकमंत्री जे येईल दुसऱ्या परका येईल, मग त्यांना कितपत सोलापूरबाबत आस्था असेल हे सुद्धा एक प्रश्न आहे। म्हणून मी सोलापूर माझ्या सोलापूर या माध्यमातून जे सोलापूरचा परिवर्तन विकास करण्याचा आम्ही जे प्रयत्न करीत आहोत की आम्ही ध्यास धरलेला आहे, त्या ध्यासाचा परिपूर्णपणे होतो असा दिसून येत नाही। कारण महाविकास आघाडी महायुतीच्या माध्यमातून जे मंत्री दिले ते मंत्री सोलापूरला दिले नाही, सोलापूरला प्रतिनिधित्व दिले नाही आणि पालकमंत्रीसुद्धा परका येतो। यामुळे मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या माध्यमातून निमंत्रक या नात्याने मी या महायुती सरकारचा निषेध करीत आहे, जाहीर निषेध करीत आहे। आता तरी आपण या सोलापूरच्या विकासासाठी मंत्रिपद द्यावं, पालकमंत्री द्यावं अशी सुद्धा मागणी या माध्यमातून करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।